हाय फ्रेंड, श्री स्वामी समर्थ. आज आम्ही बनवली होती घरच्या घरी पाणीपुरी. कशी झाली आहे कमेंट करून सांगा. पुढे पूर्ण व्हिडिओ बघा, पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे. बटाटे उकडाय टाकलेत बघा, बटाटे उकडाय टाकले, त्यासोबत थोडेसे ओले हरभरे सुद्धा टाकलेत. नंतरून आहे ना पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरं, आलं तुमची व्यवस्थित असं बारीक करून घेतलं आहे. त्यात काळं मीठ टाकलं आहे. व्यवस्थित अशी बारीक पेस्ट करून घेतली आहे तिखट पाणी बनवण्यासाठी. त्यात 1 लिटर पाणी टाकलंय, वरून मीठ टाकलंय. त्यात परत चाट मसाला सुद्धा टाकलेला आहे. त्यात चाट मसाला टाकलाय, जिरा पावडर टाकलीये. तुम्ही बघू शकता. घरच्या घरी बनवा, खूप छान होती पाणीपुरी. विकतची खाण्यापेक्षा घरी तुम्ही मनसोक्त खाऊ शकता. नक्कीच बनवून बघा, खूप छान होते. आम्ही बनवतो कधी पण आम्हाला खाऊ वाटलं की. त्यात लिंबू टाकलंय मी, बारीक करता सुद्धा अर्ध लिंबू पिळून टाकलं होतं. त्यात बुंदी टाकलीये बघा. आणि गोड पाणी पण घरीच बनवलं होतं मी. चिंच गरम पाण्यात भिजत ठेवली होती, तास 1.5 तास भिजत ठेवली. त्यानंतर असं गुळ चिरून घेतला, बारीक असं चिरून घेतला गुळ. तुम्हाला जेवढं गोड करायचं आहे तेवढं तुम्ही गुळ घेऊ शकता. मी काही जास्त गोड केलं नव्हतं. नंतरून पाणी असं गाळून घेतलं, व्यवस्थित गाळून घेतलं बघा. आणि छान असं मॅश करून घेतली ती चिंच. त्यातला जो काही गर आहे तो सगळा व्यवस्थित चाळणीने गाळून घेतला. बघू शकता तुम्ही. नक्की करून बघा पाणीपुरी, अशी खूप छान होते. विकतची पाणीपुरी ह्याच्यापेक्षा भारी लागत नाही, अशी पाणीपुरी लागते. तुम्ही घरच्या घरी बनवले की विकतची खाणारच नाही. बघा, त्यात गूळ टाकलेला आहे, व्यवस्थित चांगले एकजीव करून घेतला आहे. थोडस मीठ टाकलं, परत काळं मीठ टाकलं थोडस बघा तुम्ही. आणि थोडासा चाट मसाला टाकलेला आहे. चांगला सगळं एकजीव करून घेतला आहे बघा. नंतर बटाटे उकडले होते, बटाटे सोलून घेतले. बटाटे आणि हरभरा एकत्रच उकडून घेतला होता मी. तुम्ही वेगवेगळं पण घेऊ शकता. बघा, त्यात मीठ टाकलेलं आहे. नंतरून चाट मसाला टाकला. चाट मसाला टाकल्याच्या नंतर जिरा पावडर टाकली थोडीशी. परत काळं मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर लाल मिरची पावडर टाकली थोडीच टाकायची, कारण की तिखट पाणी असतं त्यामुळे. आज सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. मी मॅशरने सगळं एकजीव करून घेतलं. तुम्ही हाताने सुद्धा करू शकता. बघा, असं झालेली आहे. नक्की कमेंट करून सांगा पाणीपुरी कशी झाली आहे. व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली आहे पाणीपुरी. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा.